हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर. बघा मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपरचा आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहे, जे की तुम्हाला 11 तारखेला पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. त्या अगोदर बघा मित्रांनो, तुम्हाला हा 40 मार्क्सचा पेपर आहे. त्यानंतर बघा तुमचा वेळ जो आहे तो 2 तासाचा आहे. त्यानंतर बघा 12 पेजेसचा तुमचा पेपर राहणार आहे. तर चला आपण पेपरला करू स्टार्ट. त्या अगोदर बघा मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी मायनर मिस्टेक करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात. तर असं का? तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं सूचना दिलेल्या असतात. ह्या ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या असतात, ह्या सूचना तुम्हाला फॉलो करायच्या असतात आणि त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं असते. तर बघा मित्रांनो, पेपर आल्यानंतर ह्या ज्या सूचना असतात, ह्या सूचना पूर्ण प्रकारे वाचायच्या, समजायच्या आणि यांना फॉलो करायचं. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर चला आपण पाहूया की कोणते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे की ते तुम्हाला 2026 म्हणजे 11 तारखेला पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, इथं आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 बघा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. बघा 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा 1 नंबरवरती तुम्हाला इथं दिलेलं आहे, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या रिकामी जागाचे आवर्ती फल असतात. तर बघा यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे, हे आन्सर तुम्हाला इथं लिहायचं असते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा असते. तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे ब नंबरचं. बघा ब नंबरचं आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर इथे नंबर 2 बघा, हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण रिकामी जागा या राशीच्या साहाय्याने मोजले जाते. तर यामध्ये करेक्ट आन्सर कोणता आहे, तर बघा यामध्ये करेक्ट आन्सर आहे आर्द्रता. बघा ड नंबरचा आन्सर आहे आर्द्रता. हे आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा नंबर 3, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून रिकामी जागा सेंटीमीटर अंतरावर असतो. तर यामधलं करेक्ट आन्सर आहे क. बघा 25 सेंटीमीटर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे 4 नंबर. बघा सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक रिकामी जागा हा होय. तर हे आन्सर सर्वांनाच माहीत असेल. तर बघा यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यानंतर बघा समोर आहे 5 नंबर, धातुकांची विलगीकरणाची विल्फ्ली टेबल पद्धत ही रिकामी जागा प्रकारची विलगीकरणाची पद्धत आहे. तर बघा यामध्ये करेक्ट आन्सर कोणता आहे, तर हे आन्सर पण तुम्हाला इथं लिहायचं असते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा असते. बघा ड नंबर याचा आन्सर करेक्ट आहे. हे आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा हा जो प्रश्न क्रमांक पहिला आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हा पण प्रश्न तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर बघा समोर तुम्हाला इथे ब नंबरवरती, बघा ब नंबरवर आहे तुम्हाला खालील प्रश्न सोडवा. बघा तुम्हाला इथं 1 नंबरवरती आहे वेगळा घटक ओळखा. बघा यामधला तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे आणि तुम्हाला इथं 1 मार्क्स इझिली मिळवायचा आहे. तर बघा इथं आहे तुम्हाला व्होल्टमीटर, ॲमीटर, थर्मामीटर, गॅल्व्हनोमीटर. तर बघा यामधलं जे वेगळा घटक आहे तो वेगळा घटक कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं असते आणि इझिली तुम्हाला इथं मार्क्स घ्यायचा असते. तर बघा यामध्ये थर्मामीटर, बघा थर्मामीटर 3 नंबरचा शब्द तुम्हाला इथं वेगळा घटक आहे. तर हा शब्द तुम्हाला लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे नंबर 2, सहजबंध ओळखा. बघा तुम्हाला सहजबंध इथं पूर्ण करायचा आहे आणि तुम्हाला 1 मार्क्स इझिली घ्यायचा आहे. तर बघा इथं अल्किन आहे. त्यानंतर बघा इथं अल्किन सी बरोबर सी आहे. त्यानंतर बघा अल्काइन, तर या समोरचं काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा याचं सुद्धा सी बरोबर सी असं तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा नंबर 3, चूक की बरोबर ती लिहा. बघा इथं तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा इथं वाक्य तुम्हाला असं दिलेलं आहे, प्रत्ययावर्ती विद्युत धारेची वारंवारता 50 Hz इतकी असते. बघा एकदम बरोबर आहे. हे जे विधान तुम्हाला इथं दिलेलं आहे हे एकदम बरोबर आहे. तुम्हाला इथं बरोबर लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर तुम्हाला आहे 4 नंबरवरती योग्य जोड्या जुळवा. बघा योग्य जोडी तुम्हाला इथं लावायची आहे आणि तुम्हाला याचा पण 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा इथं तुम्हाला जोडी अशी दिलेली आहे. बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला तांबड्या प्रकाश किरणांची तरंग लांबी. तर बघा यामध्ये तुम्हाला इथं 3 विधाने दिलेली आहेत. तर या 3 विधानांपैकी याचं करेक्ट विधान कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि 1 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचा आहे. तर बघा याची जी करेक्ट जोडी आहे ती आहे ब नंबरची. बघा ब नंबरची जोडी ही करेक्ट आहे. ब नंबरचा आन्सर तुम्हाला लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला 5 नंबरवरती, रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव लिहा. बघा तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव असे आहे, बघा स्पुटनिक. बघा स्पुटनिक तुम्हाला नाव लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर तुम्हाला आहे नंबर 2. बघा मित्रांनो, हे जे प्रश्नपत्रिका आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. यामधलेच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड 2x करून बघा. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आणि बघा मित्रांनो, काही सुद्धा नवीन अपडेट्स आल्या तर मी सर्वात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत असतो. तर बघा मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर चला आपण बघूया प्रश्न क्रमांक 2, शास्त्रीय कारणे लिहा कोणतीही 2. बघा शास्त्रीय कारणे तुम्हाला लिहायची आहे कोणतीही 2 आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बघा 4 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. बघा 1 नंबरवरती आहे, वस्तूचे वजन स्थल परत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. त्यानंतर बघा नंबर 2, तारे लुकलुकतात
पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत. त्यानंतर बघा नंबर 3, एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. तर असे तुम्हाला इथं 3 शास्त्रीय कारणे दिलेली आहेत. तर हे कारणे तुम्हाला इथं लिहायचे आहे आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स मिळवायचे आहे. बघा यामधले कोणतेही 2 तुम्हाला कारणे लिहायचे आहे आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा यामधला हा पहिला नंबरचा, त्यानंतर तिसऱ्या नंबरचा. बघा हे जे 2 क्वेश्चन्स आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर हे क्वेश्चन्सचे जे आन्सर आहे हे आन्सर तुम्ही तुमच्या गाईडमधून नक्की पाहून जा. आणि हां, तुम्हाला जर या पेपरची फुल आन्सर शीट पाहिजे असेल तर मी तुम्हाला लास्टला हे जे आन्सर शीट आहे हे आन्सर शीट कशी डाउनलोड करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा समोर आहे तुम्हाला बी नंबरवरती खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3. बघा कोणतेही 3 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि बघा इथं तुम्हाला 6 मार्क्स मिळवायचे आहे. 6 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला इथं जे IMP क्वेश्चन्स आहेत ते आहे बघा 1 नंबर, त्यानंतर 2 नंबर, त्यानंतर बघा समोर आहे 3 नंबर. बघा हे तिन्ही पण क्वेश्चन्स एकदम IMP आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. हे पण क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. बघा IMP क्वेश्चन्स आहेत. या क्वेश्चन्सचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवू शकता. तर बघा याचं पण आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघा 5 नंबर. बघा थोडक्यात टिपा लिहा. बघा इथं तुम्हाला थोडक्यात टिपा लिहायच्या आहे आणि इझिली तुम्हाला याचे पण मार्क्स घ्यायचे आहेत. बघा यामधले कोणतेही 3 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. बघा हे जे टिप आहे तुम्हाला सक्षमीकरण. बघा सक्षमीकरण हे तुम्हाला इथं टिप लिहायचे आहे आणि इझिली तुम्हाला याचे पण मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हे जे टिप आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे. तर हे टिप जे आहे या टिपचं आन्सर पण तुम्ही एक वेळेस तुमच्या गाईडमधून नक्की करून जा. त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5. बघा कोणतेही 5 उपप्रश्न सोडवायचे आहे आणि इझिली तुम्हाला इथं 15 मार्क्स मिळवायचे आहे. बघा हे पण 15 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. बघा एकदम सोपा पेपर असते, काही अवघड नाही. तुम्ही याचे जे आन्सर आहे ते तुमच्या गाईडमध्ये इझिली पाहू शकता. नाहीतर मी तुम्हाला लास्टला सांगणारच आहे की हे जे आन्सर शीट आहे हे कशा प्रकारे डाउनलोड करायचे असते. तर बघा 1 नंबरवरती आहे तुम्हाला इथं एका मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा नंबर 2, खाली दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शविणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्या संबंधित 3 नियम स्पष्ट करा. बघा हा जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे त्यानंतर 1 नंबरचा क्वेश्चन, हे दोन्ही पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. हे दोन्ही पण क्वेश्चन्स IMP आहेत. तसा तर हे जे प्रश्नपत्रिका आहे हे प्रश्नपत्रिकाच IMP आहेत. बट मी तुम्हाला जे IMP क्वेश्चन्स देत आहे ते IMP क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. तशी तर तुम्ही हे पूर्ण प्रश्नपत्रिका पाहून गेले तरी चालेल. चला आपण जाऊया समोर. बघा समोर आहे तुम्हाला नंबर 3, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. बघा इथं तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. तर या प्रश्नांची तुम्हाला उतारा वाचून आन्सर द्यायचे असतात आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतात. बघा ए नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे की कोणत्या 2 प्रकारच्या तारांमध्ये 220 व्होल्ट विभवांतर असते. तर याचा आन्सर तुम्ही पॅसेजमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. तर बघा तटस्थ नॅचरल तार व भूसंपर्कन इर्थ तार. बघा अशा 2 तारांची नावे तुम्हाला इथं लिहायची आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर आहे तुम्हाला लघु परिपतन म्हणजे काय. त्यानंतर सी नंबरवरती आहे तुम्हाला वितळते तारेचे कार्य कोणते. तर बघा वितळते तारेचे कार्य कोणते आणि लघु परिपतन म्हणजे काय, हे दोन्ही पण क्वेश्चन्स तुम्ही या पॅसेजमधून इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे तुम्हाला 4 नंबरवरती खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा या प्रश्नांची तुम्हाला आन्सर लिहायचे आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहे. बघा 1 नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे की आकृतीवरून कोणत्या क्रियेचा बोध होतो. त्यानंतर बी नंबरवरती आहे त्या क्रियेसंबंधीचे 2 नियम लिहा. बघा ही जी आकृती आहे हे आकृती पाहून तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर द्यायचं आहे, प्रश्नांचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. बघा हा जो क्वेश्चन तुम्हाला इथं आहे की खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा हा क्वेश्चन तुम्हाला IMP आहे. हा क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर बघा समोर तुम्हाला आहे हा उतारा पण तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला 5 नंबरवरती. बघा 5 नंबरवरती आहे तुम्हाला कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, त्याचे कोणतेही 2 उपप्रकार सांगून प्रत्येकीचे कार्य लिहा. बघा हा पण क्वेश्चन तुम्हाला एकदम सोपा आहे. तसं तर IMP तर नाही आहे, बट तुम्ही पाहून जाऊ शकता, काही हरकत नाही. त्यानंतर बघा 6 नंबर, खालील उपप्रश्नांची उत्तरे लिहा. बघा खाली तुम्हाला इथं 3 उपप्रश्न दिलेले आहे. या 3 उपप्रश्नांची तुम्हाला आन्सर लिहायचे आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. बघा हायड्रोकार्बन म्हणजे काय, त्याचे प्रमुख प्रकार कोणते, दैनंदिन जीवनात वापरली जाणारी 2 कार्बनी संयुगे लिहा. बघा एकदम सोप्या पद्धतीने हा पण क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा 7 नंबरवरती आहे तुम्हाला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. हा पण क्वेश्चन तुम्हाला IMP आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की पाहून जा. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाय पण करा. तर त्यासमोर बघा इथं आहे तुम्हाला 8 नंबरवरती खालील सारणी पूर्ण करा. बघा ही जी सारणी तुम्हाला इथं दिलेली आहे, सारणी तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि याचे पण तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. बघा ही पण सारणी तुम्ही एक वेळेस नक्की करून जा. त्यानंतर येते 4 नंबर. बघा प्रश्न क्रमांक 4, कोणताही एक उपप्रश्न सोडवा. बघा इथं तुम्हाला 2 उपप्रश्न दिलेले आहे, 1 नंबर आणि 2 नंबर. तर या 2 पैकी तुम्हाला कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे आणि 5 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बघा 5 मार्क्स तुम्ही याचे पण इझिली मिळवू शकता. बघा
हा जो 2 नंबरचा उपप्रश्न आहे, हा 2 नंबरचा उपप्रश्न तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट उपप्रश्न आहे. तर हा उपप्रश्न तुम्ही नक्की पाहून जा. तर बघा अशा प्रकारे ही आय-एम-पी प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये मी तुम्हाला जे आय-एम-पी क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते आय-एम-पी क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर ते क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. आणि बघा आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा व्हिडिओला लाईक करून हाईप करा. त्यानंतर बघा तुम्हाला पण या पेपरची फुल आन्सर शीट पाहिजे असेल, तर बघा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओवरती 2000 प्लस लाईक कंप्लीट झाले पाहिजेत आणि कमेंटमध्ये येस टाईप करा. मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती या पेपरची फुल आन्सर शीट प्रोव्हाईड करेल. WhatsApp ग्रुपची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन करू शकता आणि या पेपरची फुल आन्सर शीट पाहू शकता. बट बघा 2000 प्लस लाईक कंप्लीट झाल्यानंतरच WhatsAppवर याची फुल आन्सर शीट प्रोव्हाईड होईल. थँक्स.